राजगुरुनगर महावितरण कार्यालयात साहेबांची एंट्री मिळेना. 10:24 झाले तरी खुर्च्या रिकाम्याच. राजगुरुनगर पुणे ग्रामीण मंडळांतर्गत येणाऱ्या राजगुरुनगर विभागाच्या महावितरण MSEDCL कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शामली बिल्डिंग येथील या मुख्य कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या येण्याची वेळ सकाळी 10 वाजताची असताना आज सकाळी 10:24 बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दर्शनही ग्राहकांना झालेले नाही. नेमका प्रकार काय? राजगुरुनगर विभागातील शेतकरी, व्यापारी आणि घरगुती ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन सकाळी लवकर कार्यालयात पोहोचतात. लांबून येणाऱ्या नागरिकांना वेळेत काम होण्याची अपेक्षा असते. मात्र आज सकाळी 10:24 वाजून गेले तरी साहेब लोकांच्या दालनांना टाळी होती किंवा त्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. महत्त्वाचे मुद्दे: वेळेचे उल्लंघन. शासकीय नियमानुसार सकाळी 10 वाजता कामकाज सुरू होणे अपेक्षित असताना अर्धा तास उशिरापर्यंत अधिकारी गायब होते. ओळख पटवणे कठीण. कार्यालयात उपस्थित असलेल्या एकाही अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्याच्या गळ्यात ओळखपत्र ID कार्ड नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे कामासाठी आलेल्या सामान्य नागरिकांनी नेमकी कोणाकडे दाद मागायची आणि अधिकारी कोण हे ओळखायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांचा खोळंबा. वीज बिल दुरुस्ती, नवीन कनेक्शन आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यांबाबत तक्रार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. कामाचा दर्जा. वरिष्ठ अधिकारीच वेळेवर येत नसल्यानं आणि शिस्तीचे साधे नियम, आयडेंटिटी कार्ड्स पाळले जात नसल्यानं खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. आम्ही लांबून भाडे देऊन वेळेत येतो, पण इथे आल्यावर कळते की साहेब अजून आलेच नाहीत. जे हजर आहेत त्यांच्याकडे ओळखपत्र नाही. मग आम्ही आमची समस्या सांगायची कोणाला? सामान्य माणसाच्या वेळेची आणि सन्मानाची या कार्यालयात काहीच किंमत नाही का? एक संतापलेला वीज ग्राहक. प्रशासनाकडून उत्तराची प्रतीक्षा. महावितरणच्या शामली बिल्डिंगमधील या लेट लतीफीमुळे आणि बेशिस्त कारभारामुळे राजगुरुनगर विभागात संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ अधिकारी या शिस्तभंगावर आणि आय कार्ड न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार? की उशिरा येणं आणि मनमानी कारभार हाच येथील अलिखित नियम बनला आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. प्रशासनाला आवाहन. जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी किमान वेळेचे भान राखावे आणि आपली ओळख सिद्ध करणारी ओळखपत्रे लावून लोकांची कामं मार्गी लावावीत, हीच रास्त अपेक्षा आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. आहे पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण संस्थेचा जिल्हा अध्यक्ष. आज चांडोली या ठिकाणी MSEB बोर्डामध्ये ग्राहकांच्या अनेक समस्या घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. बरेच चॅनलचे वार्ताहर या ठिकाणी आहेत, पत्रकार आहेत. तर ग्राहकांच्या समस्या तर जाणूनच घेतल्या जात नाही. या ठिकाणी आल्याच्या नंतर ग्राहकांची लोक आरेराची भाषा करतात, नीट माहिती देत नाही, काय नाही. कोणाला कसे प्रॉब्लेम असला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाहीये आणि या ठिकाणी जो प्रॉब्लेम घेऊन येईल त्याला दडपण्याचं काम सुरू होते. आता या ठिकाणी 7 ते 10 हजार रुपये डिपॉझिट म्हणून मीटरसाठी ते आकारण्यात आलेले, ते कशासाठी आकारण्यात आलेले ही सुद्धा ते माहिती नीट देऊ शकत नाहीये. कशासाठी का आणि का सांगतात डिपॉझिट जे घेतलेलं आहे ते काय म्हणतात का आम्ही यांचे कोणाचे बिल कमी आलं तर ते त्यात ऍडजस्ट करीत असतो. तर हे या ठिकाणी जर लाईट बिल आपण ग्राहकांनी भरलं नाही तर 3-4 दिवसात लगेच 2-3 दिवसात त्यांचं लाईट बिल कट केलेलं जातं. मग डिपॉझिट घेतलं पुढे जातं लोकांचं. याच्यातून ते कट करून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण नवीन मीटर घेतो त्यावेळेस डिपॉझिट घेतात आणि त्यावेळेस आपलं डिपॉझिट घेऊन जास्त पैसे चार्ज घेतला जातो आणि आता त्यांच्या मीटर याच्यावरती बिलावरती अतिभार म्हणून किंवा तुमचं सुरक्षा ठेव म्हणून हे पैसे जास्त आकारले जातात.
ते कोणत्या सुरक्षेसाठी आहे, कशासाठी सुरक्षेसाठी आहे, हे काय कोणी सांगत नाहीये. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले होते का याच्याबद्दल? पाठीमागे खूप 2-3 वेळा विचारले होते. आता पण एका अधिकाऱ्याशी बोललो होतो. बरं, आता म्हणजे कधी आता आता तुम्ही ऑन कॅमेरा येऊ शकता का? हा हा तर ठीक आहे, माहिती द्या, आपण ऑन कॅमेरा जाऊन त्यांना विचारू. हा चालतंय. सांगा पुढे. हा तर इथं कोणत्याही प्रकारे माहिती भेटत नाही लोकांना. इथे एक प्रकारे लुटत चाललेली असते आणि वीज ही लोकांना खरोखर गरजेची वस्तू आहे. त्यामुळं ही लोक त्याचा तो फायदा घेतात. शेतकऱ्यांचं तर ते एकदम हालत आहेत. शेतकऱ्यांना कोणी विचारच सुद्धा नाही. शेतकरी ते किंवा आला किंवा इतर कोणी बाहेरचे लोक आले तर त्याचा विचार करतच नाही लोक. तर याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यवस्थित विचार विनिमय करून सर्वांसाठी योग्य तो न्याय द्यावा, हीच ग्राहक संरक्षण कक्षातर्फे मागणी आहे आमची. आम्ही ग्राहक कक्षाच्या वतीनं आवाहन करतो की तुम्ही जे तक्रारी येतात त्या लेखी स्वरूपात द्या आणि तुम्ही स्वतः येऊन इथे नेमकं काय घडतंय हे तुम्ही स्वतः पण पहा. काय करतात, समजा माझं बिल आहे, मी यांच्याकडे बिल देतो, ते बिल भरायला जातात. यांना काही माहिती नसतं नेमकं काय भानगडी काय नाही, त्यांना सुद्धा माहिती नाही. मग त्याच्यामुळं ग्राहक आणि इथले अधिकारी यांचा समन्वयक भेटत आहे आणि अधिकारी तर नसतात तिथं समन्वयक अधिकारी नसतात. आता पण तुम्ही जाऊन पहा किंवा जाऊन आले असतात, अधिकारी नाही इथे कोणी, अधिकारी नाही. तुम्ही सांगितलं पण आयडी नाही, कोण कोणा काय काम करतोय काय नाही, हे काहीच नाही. त्यांचं म्हणजे एकदम मनमानीचं कायदा झालेलं आहे एमएससी बोर्डमध्ये. जर एखाद्याची तक्रार असेल, तुमच्या सूचना ग्राहक कक्षाकडे जर संपर्क साधायचा असेल तर त्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा, म्हणजे ग्राहकांना तो तुमच्याकडे येता येईल. आमचा पत्ता इथं सर्विस पुणेला हायवेला याच्या महाराज मठ त्या मठा शेजारी आमचं ऑफिस आहे ग्राहक संरक्षण कक्षाचं. तिथे तक्रार देऊ शकता तुम्ही. मोबाईल नंबर सांगा. 9922777755. बरं, आता तुम्ही मगाशी बोलता बोलून गेले डिपॉझिट बद्दल माहिती दिली जात नाही. हा ते आपण प्रत्यक्षात जाऊन ऑन कॅमेरा विचारू शकतो का त्यांना? हा विचारू शकतो. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आमच्या गावाला 4-5 रुपये गेले गावाला एकही मिळाले आम्हाला. आम्ही 8 दिवस झाले या पथकात. अधिकारी उपलब्ध आहे का नाही? आता ते मंत्री साहेब नाही, ते 2 जण आहेत, ते मध्ये त्यांना विचारा. आता मंत्री साहेब नसलं तुमचं काम नाही झालं, मग बाकीचं शेत याला कोण जबाबदार आहे? काय वाटतं तुम्हाला? कोण बाबा आता कोणाच्या मेन म्हणजे कसं आहे चोरी होतात ट्रान्सफॉर्मर, त्याला शेतकरी तर काय करणार आहे? आता त्यांचा त्याला काय ते नियोजन करायला पाहिजे एमएससी बोर्डाने कायमस्वरूपी. चोरीला नाही जायला पाहिजे. बसवल्यानंतर 8 दिवसात लगेच चोरीला जातात. मग तिथं काय ते एनसी नोंदवली जाते, सगळं होते, पण त्याच्या तपास झाला पाहिजे ना काहीतरी. कशामुळे जाते काय तुम्हाला आता या ठिकाणी तुम्ही आले, कुठून आलेले आहेत तुम्ही? कोरेगाव या ठिकाणी आले, तुम्हाला सांगितलं जातं मंत्रे साहेब नाहीयेत. मंत्रे साहेब नसलं तुमचं कामच होणार नाहीये का? असं काही आहे का? त्याच्याबद्दल काय सांगा? बाकीच्या अधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे का नाही तुमचं काम करून द्यायला पाहिजे? ते ज्यांनी ज्यावेळेला आम्ही समजा पोलीस एफआर केल्यानंतर पुढे त्यांनी हे प्रोसेस केली. पुढे ते म्हणजे मागे जे देतात त्यांच्याकडे जा, त्यांनी सांगितलं आता मंत्री साहेबांकडे जा. किती दिवस झाले तुमच्या ट्रान्सफर झालेला? 7 दिवस चोरीला गेला हा त्यांची जबाबदारी आपली आहे का? आपले काही नाही. मग त्या टायमाला जर एखादा ट्रान्सफॉर्मर ठेवल्याचा 24 तासाच्या आतमध्ये लावायला लागतो, हे ग्राहक कायद्यामध्ये आहे. तुम्हाला आहे का माहिती? आपण ग्राहक आहे त्यांची. ग्राहक कायद्यानुसार आपल्याला त्यांनी बसवलंच पाहिजे. त्यांनी तिकडे काय करायचं आपल्याला सांगितलं. आपण बिल भरलं नाही तर कट करायला विचारतात का ते? ट्रान्सफर बसवलंच पाहिजे. त्यासाठी आता तुम्ही काय करणार? हेल्पटी मारतो हेल्पणा मारून तुम्हाला न्याय मिळणार आहे का? नाही मिळणार. 4 दिवस 15 महिना झाला गेलेले चोरीला, ते अजून भेटत नाही आम्हाला. कोणते साहेब आहे? पुढं किती आता? आमचे तक्रार 2 इकडे पण ते पोशिंगर असते ना, इकडून तिकडून तिकडून तिकडून. तुम्ही आतापर्यंत किती वेळा पाठपुरावा केला आणि तुम्हाला काय उत्तर मिळाले? 5 दिवस झाले आम्ही येतोय. काल परवा दिवशी आलो होतो ते साहेब कसं माहिती का, 15 दिवस झाले तसे ट्रान्सफर होऊन गेले ना, तसे चक्कर मारतोय आम्ही. पण आज नाही, उद्या नाही, परवा
असं ढकलाढकलीचं काम करायचं, कॅमेरे बसवा किंवा शिफ्टिंगला तयार आहे, आम्ही कॅमेरे बसवायला पण तयार आहे. आताच साहेबांनी कॅमेरावाल्याचा फोन कॅमेरे बसवा आम्ही, पण चोरी थांबली पाहिजे ना. कॅमेऱ्याने जर चोरी थांबत असेल तर काय हरकत नाही. असा खर्च होतो आमचा 10,000, तिथं कॅमेऱ्याला 10,000 खर्च करून आता आल्यानंतर ट्रान्सफर न्यायचा ते बसवायचा खर्च येतो ना थोडंफार, नाही बघा जास्त खर्च नाही, पण ते गाडीचं भाडं म्हणा किंवा काही थोडंफार द्यावं लागतं, बसवणाऱ्याला वगैरे काही द्यावं लागतं. साहेबांना वगैरे पैसे नाही घेत, पण जे खर्च होतो आमचं जाण्याचा खर्च म्हणा 4-5 पर्यंत जातात, जास्त नाही खर्च. गाडीचं ट्रान्सपोर्ट करायचं नव्हतं त्याचं तुम्हाला नाही जरी नसलं लागलं तर पण आपल्याला वेळेला भेटणं महत्वाचं आहे. तिथं जाऊन जाण्यापेक्षा माणसाला वाटत झालं गाडीचा खर्च जाऊ दे किंवा काय असेल थोडंफार खर्च. पैसे घ्या नाही असं नाही म्हणते ना, बरं का? असं नाही म्हणते नाही, असं नाही अडवणूक म्हणून नाही, ते आपण चौकशीने करतो, चौकशीने करतो आम्ही तो, जेणेकरून काम झालं पाहिजे. काम महत्वाचं आहे, कारण एक दिवस लेट झालं तर तिथे लगेच जातात. नाही असं नाही का हे लोक काय पैसे मागत नाही, त्याचा विषय नाही काही. साहेब लोक किंवा कोणी पैसे मागत नाही आमच्या, पण ढकल होती ना, चाल ढकल होती. हा ते नाही झालं पाहिजे. हो ते झालं नाही पाहिजे. हो तुमची वेळ मारून नाही. हा बस 1 मिनिट फोन करतो.